असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कुणासाठी जेलमध्ये गेले होते? फक्त हात वर करायचा आहे. माझा प्रश्न असा होता, आमदार मंगेश दादा चव्हाण ही कुणासाठी जेलमध्ये गेले होते? शेतकऱ्यांसाठी गेले होते. बाबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एक वेळा. आमदार मंगेश दादा चव्हाण हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, विजेचा प्रश्न होता त्याच्यासाठी दादा जेलमध्ये गेले होते. बाबांना माहिती. गाव कुठलं बाबा? आपण तांडा आभवणे तांडारचं राहुलेल गामेर. मला दुसरा प्रश्न असोच होता, मेन त्या अधिकाऱ्याला बांधून ठेवलं होतं. महामंडळच्या विद्युत महामंडळ. बरोबर. बाबांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माझा तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे आमदार होण्यापूर्वी छावणी चालू केली होती, ती कसली होती? त्यांनी 19 साली केलं होतं ना. दादांनी एक छावणी तयार केली होती 2019च्या आधी. त्या छावणीचं नाव काय? कशासाठी, कुणासाठी? सर्वप्रथम येण्यासाठी छावणी तयार केलेली होती. ती शेतकऱ्यासाठी. उत्तर चुकलेलं आहे. कुणाला येत असेल तर सांगा, नाही तर पुढे जातो. येतं का? चला. तर आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावरून निवडून आले होते? मावशी, मी तुम्हाला विचारलं. निश्चितच. चला असो, आजींनी दादांनाच मतदान केलेलं आहे म्हणून त्यांनी कमळ दिलेलं आहे. बरोबर आहे. आजी विश्वासाने सांगताय. चला 100 रुपये काढा. चला, मावशींसाठी, आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून द्या. त्यांनी गिफ्ट जिंकलेलं आहे आणि आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत. हे घ्या. पहा, संस्कृती काय म्हणते, पदर घेऊन फोटो काढताय आजी. बरं, जोरदार. जय हरी माऊली सर्वांना. जय हरी माऊली सर्वांना. अरे आवाज येत नाही, काय खाल्लं का नाही? मी माऊली संवाद कडून सम्राट सोनवणे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही बरोबर दिली, अचूक दिली, तर मी तुम्हाला एक भेटवस्तू देणार आहे. ते माऊली संवाद आमच्या टीम कडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार. तर तुम्ही रेडी आहे सर्व? विचारू प्रश्न. असं माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचं पूर्ण नाव काय? फक्त हात वर करायचं आहे. मावशींनी बरोबर नाव काय? बरोबर बरोबर. मंगेश रमेश चव्हाण. बरोबर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मावशींसाठी. त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला. असो, संसारात आपली माय ही व्यस्त असते, पुरुष हा फिरत असतो, त्याच्यामुळे त्याला कळत असतं. आयुष्यभर यांनी घरी धुणं आणि भांडी आणि पोरं आणि शेती असंच करता. बोलण्याला थोडा वेळ लागतो. पुढचा प्रश्न त्यांना असा आहे, पुढचा प्रश्न माझा असा आहे, गाव कुठलं आपलं? करजगाव. करजगावच्या आहेत. माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? 2021 मध्ये. अरे, फक्त हात वर करायचा आहे. ज्याला कुणाला येत असेल. कोणत्या वर्षी दादा निवडून आले? 20. मावशींचंही उत्तर चुकलेलं आहे. चला, दादांकडे टाळ्या वाजा तुमचं कंपार्टमेंट एक वेळा. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जर त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिसरा विचारू. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमचं गाव कुठलं? करजगाव. हा प्रश्न नव्हता माझा. दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांचं माहेर कुठलं? दड पिंपरी. 2 पिंपरी. 2 पिंपरी. दड पिंपरी, 2 पिंपरी. मागून सांगता वेगळं. फक्त मला गाव सांगा, कॉमन गाव नका सांगू. 2. निश्चितच दादांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. तिसऱ्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर आम्ही तुम्हाला एक गिफ्ट बॉक्स देऊ. तिसरा प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. बाकीच्यांनी बोलायचं. हा, हुशार आहेत. चला माझे विद्यार्थी, माझा तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी मागच्या वर्षी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी सायकल वाटप करतात. ते कंटिन्यू दादांनी केलेलं आहे. मागच्या वर्षापासून त्याची सुरुवात केलेली आहे. तर दरवर्षी दादा किती सायकली वाटतात? किती विद्यार्थ्यांना? 1200 सायकल. निश्चितच दादांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून द्या.
तिन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. एकदा जोरदार टाळ्या वाजा. कसं वाटतंय तुम्हाला? कोण कोण आले तुम्ही? आई आणि वडिलांना घेऊन आलेले. वा, निश्चितच यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. बायकोसाठी सगळे येत राहतात पण आई वडिलांसाठी ते आलेले आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण दरवर्षी साडी भेट करत असतात, तर ते कुणासाठी? एक कार्यक्रम असतो, त्यांनी हात वर केलेला आहे. त्यांनी हात वर केलाय. सर्वप्रथम मावशी झोपलेल्या होत्या तरी पण त्यांचे कान इकडे होते. बघू आता त्यांचं उत्तर काय आहे. भक्तांसाठी. या, उत्तर चुकलेलं आहे. माझा प्रश्न असा होता की दरवर्षी दादा एक कार्यक्रम, भाऊबीजेचा कार्यक्रम घेतात, त्यामध्ये दादा काय गिफ्ट देता? हाच प्रश्न निश्चितच मावशींनी ताईंनी बरोबर उत्तर दिले. जोरदार टाळ्या वाजा. आता माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे आपल्या भाचींना किती रुपयाचा आहेर देत असतात? 25,000चा. निश्चितच ताईंनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलं. जोरदार टाळ्या वाजा. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलं तर यांना आपण एक भेट वस्तू देणार आहोत. फक्त जर येत असेल कोणा, त्यांना नाही आलं, फक्त हात वर करायचा आहे, बोलायचं नाही. माझा तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे भाऊबीजेचा कार्यक्रम घेता बरोबर, यामध्ये कोणकोणत्या विभागाच्या महिला म्हणजे दादांनी मानलेल्या बहिणी ज्या आहेत तालुक्यातल्या त्या सहभागी होतात? अंगणवाडी सेविका, आशा, आम्ही अर्धवयस्क परिचारिका, नर्स, एनएम सगळे येतात. निश्चितच ताई त्या विभागात असल्यामुळे त्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहे. एक वेळा जोरदार टाळ्या वाजा. त्यांना आपल्याकडून हे आकर्षित अशी भेट वस्तू देत आहोत आपण. काय वाटतंय? छान वाटतंय, इकडे बोला. आनंद होतोय ना. वारीला तुम्ही जाते काय भाऊ सांगा? असे भाऊ कधीच भेटणार नाही आम्हाला. निश्चितच आपल्या साध्या आणि सोप्या भावात एका बहिणीने आपल्या भावाची, आमदार मंगेश दादा चव्हाण हे आमदार नव्हते त्यापूर्वी आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे वडील काय काम करत होते? हात वर करायचा आहे बघा. बोला. वॉटर सप्लायचं काम करतो. निश्चितच दादांनी बरोबर उत्तर दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. गाव कुठलं आपलं? लोंढे. लोंढ्याचे काका आहेत, बाबा आहेत. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं तर यांना आपण दुसरा विचारू आणि तिसराही विचारू आणि गिफ्ट देऊ. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला हा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी वारी घडवत असतात, त्या दोन वारींचं नाव काय? निर्मळ वारी, पंढरपूरची निर्मळ वारी. निश्चितच दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, ते अर्ध दिलेलं असो आपण ते स्वीकारू. आमदार मंगेश दादा चव्हाण हे पंढरपूरची वारी दरवर्षी घडवत असतात. त्यांना तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अचूक दिलं तर त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमचं गाव कुठलं? लोंढे. लोंढ्याचे नाव काय? भिकनराव पाटील. काय करता? शेती. हा प्रश्न नव्हता. माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, सर्वप्रथम चाळीसगावच्या इतिहासामध्ये आम सभा कोणी घेतली होती? मंगेश दादांनी घेतली. निश्चितच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बाबा काय वाटतंय, गिफ्ट घ्या. कसं वाटतं, गिफ्ट मिळेल असं वाटलं होतं का? नाही. वारकऱ्याला ओळखलेलं आहे. माझं नाव सम्राट सोनवणे आणि मी माऊली संवादाकडून आलेलो आहे. मी तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे. जर तुम्ही तिन्ही प्रश्नांचे उत्तरं दिले तर आमच्याकडून तुम्हाला एक आकर्षक अशी भेटवस्तू मी एकदम फ्री मध्ये देणार आहे. तुम्ही रेडी आहेत का? हे कंपार्टमेंट रेडी आहेत का? जीएसटी लागते का? बसू का आजी? हा प्रश्न नव्हता. असा आहे, सगळे गाव कुठलं सगळ्यांचं? चला, निश्चितच माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? हात वर करायचा आहे फक्त. चला, हे आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? 2014. बाबांचं उत्तर चुकलेलं आहे. उत्तर इकडनं आलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, जर त्याचं अचूक उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला मी तिसरा प्रश्न विचारेन आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलं तर तुम्हाला मी गिफ्ट देणार आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे प्रत्येकाला त्यांच्या
लग्न कार्यामध्ये वाढदिवसामध्ये भेटवस्तू देतात ती भेटवस्तू काय? विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. जोरात बोला. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती द्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांसाठी. दादांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारू. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं आपण काय देणार आहे? बरोबर. काकांना माहिती आहे कारण की काका आपल्या गिफ्टला सांभाळून ठेवत आहेत. माझा तिसरा प्रश्न असा आहे, तुमचं गाव कुठलं? जामदा. जामद्याचे आहेत, परंतु हा माझा प्रश्न नव्हता. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षापासून दादांनी सुरुवात केली आहे, दरवर्षी विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करत असतात. त्या सायकलींची संख्या किती? किती विद्यार्थ्यांना दादा सायकल वाटत असतात? 2400. अरे दादांचं उत्तर चुकलेलं आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी 2 वाऱ्या घडवत असतात. त्या वाऱ्या कुठल्या? हात वर करा फक्त. एक रायगड वारी आणि एक पंढरपूर वारी. दादांसाठी जोरदार टाळ्या वाजा. त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे कुणासाठी जेलमध्ये गेले होते? शेतकऱ्यांसाठी. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. माझा तिसरा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे रायगडाला जे तरुण घेऊन जातात ते काय तारखेला घेऊन जातात? 19 जून राज्याभिषेक. प्रश्न समजून घ्या. आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी रायगडावर तरुण घेऊन जातात. 3500पेक्षा जास्त तरुण घेऊन जातात. ती तारीख कोणती? 6 जून. दादांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. त्यांना आपण एक गिफ्ट बॉक्स देत आहोत आणि एक गिफ्ट बॉक्स त्यांच्यासाठी एक वेळा आपल्या आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या ज्या सासू आहेत त्यांच्या हस्ते आपण एक गिफ्ट त्यांना देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजून द्या. एक साधी राणी उच्च विचार जो परिवार आहे त्या परिवारातून दादा येतात. निश्चितच त्यांची सासरवाडीचे बी साधी माणसं आहेत. धन्यवाद. आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी कोणती वारी घडवत असतात? यांनी हात वर केलेला आहे. उभे काय होता? दरवर्षी कोणती वारी घडवतात? सांगा. पंढरपूर. आपण चाललो तिथे. निश्चितच ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजून द्या एक वेळा. चला दुसरा प्रश्न आहे. जर दुसऱ्याचं उत्तर बरोबर दिलं तर तिसरं विचारेल. बरं, गाव कुठलं? टाकळी. हे प्रश्न नव्हता माझा. असं माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, अंगणवाडी सेविकांना दादा दरवर्षी त्यांचा एक कार्यक्रम घेत असतात. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, त्या कार्यक्रमाचं नाव काय? भाऊबीज. निश्चितच दुसऱ्याही प्रश्नाचं ताईंनी बरोबर उत्तर दिलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण आता तुम्हाला तिसरा प्रश्न विचारू. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर मी तुम्हाला भेटवस्तू देणार आहे. माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचं पूर्ण नाव काय? मंगेश रमेश चव्हाण. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय. चुकीचं दिलंय ना? कोण बोललं बरोबर? बरोबर आहे का? बरोबर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात ताईसाठी. त्यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि आपण त्यांना आता गिफ्ट देणार आहे. माझ्या मित्राला, माझ्या सवंगड्यात आपण तुम्हाला एक गिफ्ट भेटवस्तू देत आहेत. हे घ्या. एकदा जोरदार टाळ्या वाजा. त्यांनी तिन्ही प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले. कसं वाटतंय तुम्हाला गिफ्ट मिळाल्यानंतर? छान वाटतंय. दादांविषयी काय सांगाल? 2 शब्द. दादांचं किती आभार मानले तरी कमी आहे. एवढ्या लोकांना ते दरवर्षी 10,000 लोकांना वारी पांडुरंगाचं दर्शन घडवतात. परत तरुण मंडळीसाठी रायगडाचं दादा एवढं सगळ्यांचा आशीर्वाद घेते. त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. निश्चितच आपल्या एका बहिणीने दादांसाठी सोप्या भाषेत आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. वा. माझा प्रश्न असा आहे, सर्वांचं गाव कुठलं? भाळचे का? हा प्रश्न नव्हता. माझा पहिला प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे जेलमध्ये गेले होते बरोबर? कुणासाठी गेले होते? हात वर करायचा आहे फक्त. बाबांनी केलाय. कुणासाठी? निश्चितच बाबांसाठी. जोरदार टाळ्या वाजा. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेले. जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं तर त्यांना आपण तिसरा प्रश्न विचारू. दुसरा माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयाचं नाव काय?
भारतीय जनता पार्टी. पुढे त्याला काहीतरी नाव दिलेलं आहे आपण. नाव काय नाव नाही भाऊ मला. कुणाला माहिती आहे? नाही माहित आहे. निश्चितच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयाचं नाव अंत्योदय आहे, परंतु त्याला आपण भारतीय जनता पार्टी तिथे लिहिलेलं आहे. निश्चितच बाबांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. टाळ्या वाजा. माझा तिसरा प्रश्न आहे, काय करता तुम्ही? शेती कर. कुठलं गाव तुम्ही? बाळ बाळाचे. माझा प्रश्न असा आहे, दादांना तुम्ही कधी लग्नामध्ये बोलवलेलं आहे? कधी वाढदिवसाला? बरं, माझा प्रश्न असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे दरवर्षी आता म्हणजे दर पंचवार्षिकला निवडणूक लढतात, ते कोणत्या चिन्हावर लढतात? कमळ. निश्चितच बाबांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजा. काय वाटतंय बाबा गिफ्ट जिंकल्यानंतर? आनंद वाटतोय. दादांविषयी 2 शब्द सांगाल का? दादासारखं व्यक्तिमत्व नाही. दादा हे पुढे सुद्धा निवडून येणार आहे, याच्यात काही शंका नाही. आणि दादा सगळ्यांचे मिळून मिसळून राहतात आणि एवढी वारी पंढरपूरला नेतात. निश्चितच बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजून द्या. सोप्या भाषेत आणि साध्या राणीमध्ये बाबांनी मंगेश दादांविषयीचं असा. बरं, सगळे माळकरी इथं वारकरी संप्रदायाचे सगळे दिसत आहेत. असो, काय येतं तुम्हाला विशेष? दादांविषयी काही सांगाल किंवा काही अभंग बोलाल? काय येणार आहे का तुम्हाला उभे? अभंग पण म्हणू, दादांबद्दल सांगू का? निश्चितच एक अभंग सांगा जो तुम्हालाही येतो का? अभंग सगळ्यांना येतो का? चला, एक अभंग छोटा 2 शब्द बोलायचंय सर्वांनी. देवाच्या भक्षण बरी आवाज. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सोने संसारी बाय सरा ज्ञानदेवा म्हणे व्यासाच्या कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी चौवेदी जाण सायशा श्रीकारण 18 पुराणे हरसी गाते म्हणतोने नवनीता तैसे घेणंता वायावेती कथा सांडी मार्ग हे करी आत्म जीव शिव सम वायाची दृगमण घाली मन ज्ञान हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ताईंसाठी. चला, कसं वाटतोय प्रवास एकंदरीत? पहिल्यांदा कोण येतंय? दुसऱ्यांदा कोण येतंय? पहिल्यांदाच आहेत का सर्व? चला, तर मग मी माऊली संवादाकडून आलेलो आहे. माझं नाव सम्राट सोनवणे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. जर 3 प्रश्नांची तुम्ही अचूक उत्तरं दिली तर मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. एक आकर्षित असं गिफ्ट आहे माझ्याकडे, मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. फक्त तुम्ही उत्तरं बरोबर द्यायची. रेडी आहेत का? पहिला कॉमन प्रश्न विचारेल, फक्त हात वर करायचा आहे. आजी, तुमचं गाव कुठलं? पातोंड्याच्या, म्हणजे जवळच आहेत. चला, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते? हात वर करायचा आहे. हात वर करायचा आहे फक्त. माऊलींनी हात वरती केलेला आहे. एक वेळा जोरदार टाळ्या. माऊलींना दुसरा प्रश्न मी विचारणार आहे. जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं, तिसऱ्याचं दिलं, तेव्हा भेटवस्तू देणार आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण हे प्रत्येकाच्या वाढदिवसाला लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, तिथे एक भेटवस्तू देता. ती भेटवस्तू काय? विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठल. निश्चितच दादांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. मंगेश दादा हे लग्न कार्यालयामध्ये विठ्ठलाची मूर्ती देत असतात. बरोबर. तिसरा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अचूक दिलं, काय देणार आहे आपण? हा बाबा, एकदम बरोबर बोलता. जय हरी. तिसरा प्रश्न माझा असा आहे, तुमचं गाव कुठलं? बाळ. बाळचे. हा प्रश्न माझा नव्हता. मी तिसरा प्रश्न तुम्हाला विचारतो. प्रश्न ऐकून घ्या. सर्वप्रथम आपल्या 40 गावामध्ये आम सभा कोणी भरवली होती? मंगेश दादांनी. निश्चितच दादांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. टाळ्या वाजा. चला, त्यांना आपण भेट वस्तू देऊ.
आणि असे संपरणार नाही, एवढे विषय जबरदस्त आहे दादांबद्दल. निश्चित माऊलींनी थोड्या शब्दात आणि कमी वेळात दादांप्रती मन व्यक्त केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांना आपण भेट देतो आणि ते पण एकदम फ्री. असं आहे आपला चाळीसगावना आमदार कोण येतात ते हात वर करा. उत्तर काय होतं? मंगेश दादा चव्हाण. निश्चितच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माझा दुसरा प्रश्न यांच्यासाठी आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावरून निवडून आले होते? कमळ. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी अचूक दिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. अरे वाजा जोऱ्या. तिसरा प्रश्न त्यांना असा आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या साली आमदार झाले? 2019. निश्चितच त्यांनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. एकदम फ्री मध्ये तुम्हाला हे बक्षीस देत आहोत. तुम्ही 3 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिल्यामुळे चला भक्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची. नमस्कार, मी माऊली संवादामध्ये सम्राट सोने आपले सहर्ष स्वागत करतो. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून वारी पंढरीची आज वर्ष 4थे दुसरा आपला दिवस दुसरा आहे आणि आपण कालपर्यंत प्रत्येक आपल्या माऊली संवादामध्ये प्रत्येक आपल्या विजेत्याला आपण गिफ्ट देत आलेलो आहोत. आज आपण आपला दिवस दुसरा आहे जिथे मुक्काम केलेला आहे. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता दृश्य. सर्वांचे जेवणं झालेले आहेत. त्यानंतर काही जण आराम करत आहे, काही दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलेले आहेत. तर या ठिकाणी आपण काहींना प्रश्न विचारणार आहोत, त्यांचे मन जाणून घेणार आहोत, दादांबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि त्यांना काही सोपे आणि सरळ प्रश्न विचारणार आहोत. चला तर मग कुठले तुम्ही? आम्ही का चाळीसगावचे. चाळीसगावचे. कोणी आणलंय तुम्हाला इथं? कोणी आणलं? मंगेश दादांनी का? कसं झालं जेवण वगैरे? कसं झालं? एकदम छान. एकदम छान झालं का? दर्शन झालं का तुमचं? हा झालं. बरं बरं. गाव कुठलं? चाळीसगाव मधून? टेन्शन नका, मी पण चाळीसगाव नसते. कुठला आहेत तुम्ही? चाळीसगावची. बरं बरं बरं. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल त्याचे उत्तर देशाल का? काय वाटत? पहिल्यांदा उन्हात का तुम्ही? बरं, काय वाटत मंगेश दादा विषयी काय सांगशाल? मंगेश दादा छान आहे बा असं. सोय वगैरे व्यवस्थित होती का? गाडीમાં जागा भेटली होती? हा, गाडीमध्ये जागा भेटली होती, छान होतं. निश्चितच आपण नक्कीच तुमच्याकडे येतो मी. काय वाटतं मंगेश दादा? एकदम मान सन्मान एकदम व्यवस्थित झालं. वारकरींना बी एकदम आभारी. तुमचं गाव कुठलं? आमचं चाळीसगावचे. चाळीसगाव मध्ये कुठे? शहरातले की ग्रामीण? शहरातले आम्ही. चाळीसगाव. निश्चितच तुम्हाला काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरे दिली तर आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देऊ आमच्याकडून. मंगेश दादांच्या जीवनावर, चाळीसगावच्या इतिहासावर आमचे काही प्रश्न असतील त्याबद्दल जर तुम्ही अचूक उत्तरे दिली तर आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देऊ. माझा प्रश्न असा आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या चिन्हावरून निवडून आलेले होते? कमळ. BJP. निश्चितच दादांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण हे कोणत्या वर्षी निवडून आले होते? हे 2019 मध्ये. निश्चितच दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे. तुम्ही शहरातले असल्यामुळे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. दादांनी मागच्या काही दिवसापूर्वी, काही काळापूर्वी शब्द दिला होता की मी 100 दिवसाच्या आत हे काम पूर्ण करून दाखवेल आणि दादांनी ते काम पूर्णही करून दाखवलं. आज त्या कामाचं आता उद्घाटन होणार आहे. तर ते काम कुठलं? छोटा पूल. कुठल्या ठिकाणचा? रुपाली टाकी. बरोबर. अर्थातच घाट रोडचा जो पूल आहे त्याबद्दल दादांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दादा तुमचं नाव सांगा. प्रशांत महाले सरांनी आपलं उत्तर, 3ही प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण त्यांना हे आपलं गिफ्ट देतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. निश्चित शब्द सांग. अलौकिक गोडी. दादांना असं मान सन्मान देऊन असं अलौकिक गोडी वाटते आम्हाला. असं वाटतं दादासाठी आम्ही काय करावं. आमच्यासाठी एवढं केलं की दादाने आम्हाला इथपर्यंत आणलं. आम्ही कधी बघत नव्हतो पण दादांनी आम्हाला दाखवलं. पहिल्यांदा आले का तुम्ही पंढरपूर? आलो आम्ही. आता याच्या पुढे अजून येऊ. अजून इच्छा आहे आम्हाला दादा सोबत यायची. काय वाटतं 2024 मध्ये दादा निवडून येतील की नाही? नक्की आमदार होणार. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? BJP पक्का कमळ देणार आम्ही. निश्चितच. धन्यवाद. आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काही जण इथे आराम करत आहेत. तरी आपण जय हरी माऊली भेटलो होतो का आपण गाडीत? निश्चितच बाबांनी गिफ्ट मिळवलं होतं आणि दादा आपले विनर होते. चला जेवण वगैरे झालं का? झालं. आंघोळी वगैरे झाल्या? आंघोळ झाली, देवाचं दर्शन झालं. आता थोडा आराम करू
आणि दादांचं आता भाषण राहील. निश्चितच इथे कार्यक्रम पण आहे आणि कार्यक्रम जसाही होतोय तसं आपण तिकडे जाऊन आपण आपल्या मार्गास्थ लागणार आहोत. चला तर स्टेज आहे ना गाडी, तर आता आपण काही स्टेजवर जाणार आहेत. आपले काही आहेत मित्र जे स्टेजवर आता आराम करत, त्यांनाही काही प्रश्न विचारणार आहोत आपण. पुन्हा असं जे नियोजन दादांनी केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया, 2 शब्द सांगाल का दादांविषयी? अप्रतिम नियोजन आहे. महाराष्ट्रात खूप सारे नेते मंडळी पाहिले, आमदार, खासदार, मंत्री, पण दादांनी जी सोय ठेवली आहे आपल्या मतदारसंघातल्या व इतर लोकांसाठी, आपल्या गावाहून 400 किलोमीटर अंतरावर येऊन जेवणाची, विश्रांतीची आणि सर्व असं व्यवस्थित जी व्यवस्था ठेवली आहे त्यासाठी दादांचे खूप खूप आभार. आणि या वारीला येऊन आम्हाला देखील एक मनस्वी आनंद होतो आहे की आम्ही एक चांगल्या वारीत सहभागी झालेलो आहे. निश्चितच एक वारकऱ्याचा पुत्र, एक सर्वसामान्य घरातला पुत्र आमदार मंगेश दादा चव्हाण आहेत. कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की गिरीश महाजन, आणि गिरीश महाजन म्हणजे आमदार मंगेश दादा चव्हाण. तर हे जे वाक्य आहे आज ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. तर त्याबद्दल एक तळागाळातला मातीतला एक साधा माणूस आज आपलं नेतृत्व, तालुक्याचं नेतृत्व करतोय, उद्या चालून महाराष्ट्राचं नेतृत्व करेन, याच्याबद्दल काय वाटतं? नक्कीच दादा करतील नेतृत्व, कारण दादांकडे तसे स्किल्स आहेत आणि सर्व आपल्या म्हणजे देश पातळीवरील नेत्यांचा जो विश्वास संपादन केला आहे दादांनी आणि आपल्या सर्व जनतेचा जो विश्वास संपादन केलेला आहे, त्याबद्दल काही शंका नाही की दादा पुढे चालून खूप मोठी जबाबदारी सांभाळतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. नक्कीच दादा, आपण कमी शब्दामध्ये दादांबद्दलचं मन व्यक्त केलेलं आहे. मी पुढचा प्रश्न आमच्या दादांना विचारतो. दादा, आपण आज स्टेजवर आहात, एवढं मोठं व्यासपीठ वारकऱ्यांना दादा दरवर्षाप्रमाणे उपलब्ध करून देत असतात आणि कोणताही खर्च, 1 रुपया न खर्च करता फक्त इथे येत असतात. त्यांची पाण्यापासूनची तर राहण्यापासूनची तर जेवणापर्यंतची सर्व सोय करतात. तर यामध्ये सर्व बघता नियोजन कसं करतात दादा? खरं तर असं आहे दादा, एवढे वारकरी पंढरपूरला आणणं, त्यांना सुखरूपपणे इथपर्यंत पोहोचवणं, इथून सुखरूपपणे घरी घेऊन जाणं, यांची जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाणी नाश्ता सगळी व्यवस्था असेल, दादा व दादांचे सगळे सहकारी एकदम मनापासून हे सगळी सेवा करत असतात. खरं बघायला गेलं तर आजकाल पैसा भरपूर लोकांकडे, पण देण्याची दानत कोणाची नाही. आता हे आमचे सहकारी आहेत, ह्या मुलाने 8 वर्षे पायी दिंडी केलेली आहे. आता शेवटी संसार प्रपंच हे प्रत्येकामागे असतं, तर शेवटी पोट पाण्यासाठी काहीतरी उद्योग व्यवसाय नोकरी करून तो त्याचं पोटपाणी भागवतोय. पण त्याला कुठेतरी वाटतं की आपण 8 वर्षे पायवारी केली आणि आपण पंढरीची वारी बंद नाही करू शकत. तर तो आता दादांच्या रेल्वेत, दादांनी जी विशेष रेल्वे करून दिली 40गाव ते पंढरपूर, त्या रेल्वेने तो देखील आलेला आहे. आता तुम्हाला रात्री बोलला प्रवासात की मी 8 वर्षे पायवारीला आलो आहे बुवा, पण मला आता दादांनी ही जी संधी दिली याच्यामुळे मला आता यायला भेटेल. ते माझं 8 वर्षाचा जो तप होता तो कदाचित वाया गेला असता, त्याला कुठेतरी खंड मिळाला असता, पण आता तो खंड न पडता ते अखंड वारी मी दादांमुळे करू शकतो बुवा. निश्चितच दादा, आपण आपलं सोप्या भाषेमध्ये आपलं मन व्यक्त केलेलं आहे. माऊली संवादामध्ये आपण भेटत राहू, बोलत राहू, नवनवीन भक्तांना आपण प्रश्न विचारत राहू. धन्यवाद.